नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं जागतिक महिला दिनानिमित्त यशवंत स्टेडियम येथे पिंक रन 2026 मॅरेथॉनचे आयोजन। या मॅरेथॉनची सुरुवात अमृता फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने महिलांनी आणि तरुणींनी सहभाग घेत उत्साहात धाव घेतली। महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे असून नियमित व्यायाम आणि सक्रिय जीवनशैली यामुळे महिला अधिक सक्षम बनू शकतात, असे अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे। महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिलांनी एकत्र येऊन स्त्री शक्ती म्हणून पुढे यावे आणि समाजात सकारात्मक बदल घडवावा, असंही त्यांनी आवाहन केलं आहे। यावेळी देशातील क्रिकेट सामन्याबाबत बोलताना भारताचा विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आणि संपूर्ण देश टीम इंडियाच्या पाठीशी उभा असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे। काय संदेश देणार? सर्वांना मी हे सांगेन की आज मी नागपूरला आलेली आहे। नीताताई ठाकरे मॅडमजींनी इथे एक खूप सुंदर पिंक रन ही ठेवलेली आहे। स्त्रियांच्या शक्तीसाठी काय जरुरी आहे, सशक्तीकरणासाठी काय जरुरी आहे, किती हेल्दी राहाव्यात आणि त्यासाठी अशा रन्स आणि रेग्युलरली स्त्रियांनी आपल्या हेल्थकडे लक्ष देणं हे जरुरी आहे आणि याची सुरुवात आज होती महिला दिनाच्या दिवशी। याचा आनंद आहे। नागपूर महानगरपालिका ही महिला राज म्हणून ओळखली जात आहे, त्या संदर्भातच आज महिला दिवस आहे। काय सांगाल तुम्ही या संदर्भात? नागपूर महानगरपालिकेत तर महिला पूर्णपणे आपल्याला दिसून येतील आणि याचा आनंद आहे की स्त्री शक्ती आज ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये शासनात भरभरून पार्टिसिपेशन आहे त्यांचं आणि त्याचमुळे प्रत्येक स्त्रीला एक आवाज मिळालेला आहे आणि पुढेही स्त्रियांचा आवाज ऐकला जाईल, यामुळे याचा आनंद। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नागपूर।